सामान्य लोकांसाठी सामान्य लोकांच्या भाषेत कथा, कादंबरी आणि ललित लेखन करणारे निपाणीचे अष्टपैलू लेखक महादेव मोरे यांचे 21 ऑगस्टला निधन झालं. जवळजवळ सलग 50 वर्ष महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरच्या निपाणीमध्ये राहिल्यामुळे त्यांच्याकडे एक प्रकारचं बहुभाषिकत्व म्हणजे दोन्ही भाषांचा अभ्यास हे सूत्र त्यांना सुरुवातीपासून सापडलेलं होतं आणि सलग 50 वर्ष ते कथा, कादंबऱ्या आणि लेखन करत राहिले. म्हणजे त्यांचा पेहराव हा लोकांच्यात राहताना लोकांच्यात मिसळून जाणारा होता. पांढरी टोपी, पांढरा शर्ट, पायजमा आणि पायात स्लीपर असं ते साध्या पद्धतीनं राहत होते. त्यांचं अनुभव विश्व हे त्यांची लाईफ स्टोरी आपण थोडक्यात बघितली तर लक्षात येईल की ते विठ्ठलराव मोरे यांचे चिरंजीव आणि त्यांचे वडील विठ्ठलराव हे जे होते हे देखील त्या परिसरामध्ये नाट्यकलावंत म्हणून प्रतिष्ठित होते. 20-25 माणसांचं कुटुंब चालवताना विठ्ठलरावांना श्रमनिष्ठा जपावी लागली. हीच श्रमनिष्ठा महादेव मोरे यांच्याकडेही होती, कारण वडिलांच्या टॅक्सीच्या धंद्यातून ते सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी टॅक्सी चालक केले. कुटुंब मोठं होतं, 9 भाऊ 3 बहिणी, यामध्ये महादेव मोरे हे सर्वात मोठे होते. आणि मग उपजीविकेसाठी सुरुवातीला कोकणातनं लाकडी पाळणे आणि खुंटे आणून विकणे, कधी शेतमजुरी करणे, कधी एखाद्या गॅरेजमध्ये मिस्त्र म्हणून काम करणे, मिरची कांडपाचं यंत्र चालवणं, टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करणं आणि शेवटी बसस्टँड परिसरामध्ये पिठाच्या गिरणीमध्ये ते स्थिरावले. आणि मग निपाणीमध्ये महादेव मोरे आणि साहित्यिक, त्याचबरोबर महादेव मोरे आणि ही पिठाची गिरण अशी त्यांची या ठिकाणी ओळख बनली. आता ह्या पिठाच्या गिरणीमध्ये काम करताना त्यांचा सातत्यानं साध्या माणसांशी संपर्क आला आणि तेच अनुभव विश्व त्यांच्या कथांमध्ये आणि कादंबऱ्यामध्ये आले. ते कोल्हापूरला इंटर आर्टला गोखले कॉलेजमध्ये होते आणि गोखले कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी माईचा दिवस ही कथा त्या कॉलेजमधल्या भित्तिपत्रकावरच्या स्पर्धेसाठी लिहिली. म्हणजे त्या अगोदर 1970ला म्युन्सिपल हायस्कूलमधून ते 10वी झाले होते आणि गोखले कॉलेजमध्ये अनुराधा पोद्दार, ल.म. भिंगारे अशा प्रकारचे शिक्षक त्यांना लाभले. कोल्हापूरला येण्यापूर्वी बालवीर क्लब वाचनालयामध्ये निपाणीच्या ते वाचन करत असत आणि कोल्हापुरात त्यांचं वाचन विस्तारलं आणि त्यांनी अरविंद गोखलेंच्या कथा वाचायला सुरुवात केली. तर या गोखले कॉलेजमधल्या भित्तिपत्रकासाठी जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये माहीचा दिवस ही जी त्यांची कथा आहे, या कथेला या ठिकाणी बक्षीस मिळालं आणि हे बक्षीस मिळाल्यानंतर मग त्यांच्यातल्या लेखकाची त्यांना जाणीव झाली आणि मग त्याला जोडीला वाचन होतंच. ते साने गुरुजी वाचत होते, वि स खांडेकर वाचत होते, अरविंद गोखले यांच्या कथांनी त्यांना प्रभावित केलं. आणि मग इंटरनंतर कॉलेज सोडून ते परत निपाणीला गेले आणि काही काळ 4 चाकी गाड्यांचं गॅरेज, टॅक्सी ड्रायव्हर अशी छोटी मोठी कामं केल्यानंतर त्यांनी पिठाच्या गिरणीमध्ये काम करत करत अगदी बाकड्यावर बसून लेखन करायला सुरुवात केली. म्हणजे 40 वर्ष पिठाची गिरण की जी पुढे त्यांच्या नवीन घराच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली, हीच त्यांची एक प्रकारची अभ्यासिका होती, हीच त्यांची लेखकाची खोली होती. हेच अभ्यासाचं ठिकाण, हेच वाचनाचं ठिकाण, हेच चिंतनाचं ठिकाण आणि हेच लेखनाचं ठिकाण. आणि मग परिसरामध्ये जे जे घडत होतं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यामागचे चेहरे या पुस्तकाला चिताक युवराजी पुरस्कार मिळाला. त्यात निपाणीचं तंबाखू आंदोलन त्यांनी जवळून पाहिलं आणि त्यावरती झोंबडं ही कादंबरी लिहिली. म्हणजे सातत्यानं अवतीभवतीचा अनुभव विश्व. त्यांची उदाहरणार्थ काशी जी कथा आहे
ते तंबाखू कामगार स्त्रीच्या जीवनावरची त्यांची कथा. खरं तर ही कथा सगळ्यात आधी त्यांनी लिहिली होती, पण नंतर भित्रीपत्रकाच्या स्पर्धेमध्ये काशीची लांबी बसत नाही म्हणून माही ही कथा लिहिली. अर्थात ह्या हिरवळ भित्रीपत्रकामध्ये माहीचा दिवस ही जी त्यांची कथा आहे त्याबद्दल त्यांना रवींद्र टागोरांचं ग्रहभंग हे पुस्तक भेट मिळालं. हे खरं बघायला गेलं तर सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये महादेव मोरे लिहिते झाले त्या काळामध्ये वर्तमानपत्रांच्या रविवार आवृत्त्या आणि अनेक मासिकं हे कथनात चांगलं स्थान देत. तेव्हा ही जी त्या काळातली मुद्रित माध्यमं होती त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये घडवलेला लेखक असं आपल्याला महादेव मोरेंच्या बाबतीमध्ये म्हणावं लागेल. कारण त्यांनी साप्ताहिक स्वराज्यमध्ये कथा लिहिल्या, लोकसत्तामध्ये कथा लिहिल्या, साप्ताहिक गावकरीमध्ये कथा लिहिल्या, आचार्यात्र्यांच्या नवयुगमध्ये कथा लिहिल्या, किर्लोस्करमध्ये, स्त्रीमध्ये, मनोहरमध्ये, सत्यकथा अशा मासिकांमध्ये त्यांच्या कथा ह्या सातत्यानं प्रकाशित होऊ लागल्या, त्यांना मानधन मिळू लागलं. त्यामुळे 1-2 रुपयेवरती मोलमजुरीला जाणाऱ्या महादेव मोरेंना कथेचं मानधन जेव्हा 10 किंवा 15 रुपये मिळायचं तेव्हा आनंद वाटायचा. आणि मग तिथं काम करताना त्यांच्या अनुभव विश्वामध्ये कोण होतं तर टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करताना ड्रायव्हर होते, क्लीनर होते, शेतकरी होते, गोसावी होते, अस्वलवाले होते, डोंबारी होते, जोगते होते. म्हणजे पददलित जी माणसं आहेत, सामान्य माणसं जी आहेत, आपल्या जगण्याच्या परिघावरती जी माणसं आहेत त्यांना आपल्या साहित्याच्या केंद्रस्थानी आणण्याची त्यांनी भूमिका घेतली. आणि मग श्रमिक आणि कष्टकरी हाच त्यांचा आशय बनला, हाच त्यांचा विषय बनला. आणि अभिव्यक्ती म्हणजे डॉक्टर राजन गवस यांनी निदर्शनास आणल्याप्रमाणे साध्या लोकांची साधी बोलीभाषा हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि 75-76 साली चित्ताक या त्यांच्या कथासंग्रहाला जेव्हा राज्य पुरस्कार मिळाला त्यावेळेला त्यांचं नाव चर्चेमध्ये आलं. 19वी जात ही जी जात आहे 19वी आपण म्हणतो 18 पगड जाती आहेत, तर यामध्ये 19वी जात म्हणजे ड्रायव्हर क्लीनरची जात. तर या प्रत्यक्ष अनुभवावरती आधारित अशा प्रकारचं 19वी जातचं लेखन आहे. आणि ते स्वतः देखील म्हणायचे की तुम्ही स्वतःचं अनुभव विश्व साहित्यातून मांडत गेला तर तुमच्या हातनं वाचनीय साहित्य कृती लिहून होऊ शकते. आणि मग जगण्याचं बळ संकटातून लाभते अशा प्रकारचे त्यांची जी भूमिका आहे ती होती. त्याचबरोबर आपलं वास्तव जगणं आणि साहित्यिक व्यासपीठावरती मिळणारा प्रतिष्ठा, मान, सन्मान या बाबतीमध्ये महादेव मोरे असं म्हणायचे की साहित्यानं प्रतिष्ठा मिळते पण भाकरी नाही. पण त्या हयातभर उपेक्षितांचं वास्तव जीवन मांडत राहिले. त्यांच्या झोंबडला गल ठोकळ पुरस्कार मिळाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सीमा भागातल्या उपेक्षितांचं जीवन मांडताना त्यांची स्वतःची राहणी ही अतिशय साधी राहणी होती. म्हणजे असं म्हटलं जातं की सिम्प्लिसिटी इज अल्टिमेट सॉफिस्टिकेशन. तेव्हा ही साधी राहणी हे त्यांचं सातत्यानं वैशिष्ट्य होतं. म्हणजे सुरुवातीला जुना मोटर स्टँड परिसरातली असणारी त्यांची गिरणी शिवाजीनगर परिसरातल्या 1200 चौरस फुटाच्या जागेमध्ये जाताना माजी आमदार काकासाहेब पाटील त्यांनी हा भूखंड आणि बांधकामासाठी मदत केली. म्हणजे सातत्यानं नागरी आणि ग्रामीण सीमारेषेवरती उभा राहून बोली भाषेमध्ये लोकांना समजतील अशा भाषेमध्ये श्रमिकांचे दुःख मांडत राहिले. म्हणजे 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या महत्त्वाच्या कलाकृतींचा जर आपण विचार केला तर त्यांच्या कथासंग्रहामध्ये चित्ताक हा कथासंग्रह आहे. तुझी कथा माझे शब्द, बत्ताशी, इगीन, दवना, फरी, बेंडल, तिंगाड, चकवा, मत्तीर, काळोखातील काळो, थ्रिल्स, नामना अशा प्रकारचे त्यांचे कथासंग्रह आहेत. तर कादंबरीमध्ये झोंबडं, 19वी जात, पाहुणा, रैत, बळी, वर आबाळ खाली धरती, वस्ती, झंकाट, प्रवाह, स्टँड, आडगा, झळा, लाईन, लोपडं, फल्लम अशा त्यांच्या कादंबऱ्या आहेत.
तर ललित गद्यामध्ये चेहऱ्यामागचे चेहरे, जगता जगता, माणसं, इथे फुलांना मरण जन्मता, अशा प्रकारच्या त्यांच्या ललित लेखनाचा समावेश आहे. त्यांच्या कार्याची नोंद अर्थातच शासन भारतीवरती घेतली गेली. महाराष्ट्र शासनाच्या नवलेखक अनुदान मंडळाचे परीक्षक म्हणून त्यांनी 9 वर्ष काम केलं. 1994 ते 2000 या काळामध्ये ते शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूर मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य होते. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, कर्नाटक विद्यापीठ या ठिकाणच्या अभ्यासक्रमामध्ये या द्वैभाषिक पार्श्वभूमी लाभलेल्या लेखकाच्या कथा आणि लेखांचा समावेश होता. त्यांच्या अनेक कथांची कन्नड भाषेत देखील अनुवाद झाले. म्हणून मी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांचं अनुभव विश्व हे मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषा भगिनींनी जोपासलेलं अशा प्रकारचं अनुभव विश्व होतं. माधव मोरे यांच्या साहित्यावरती तिघांनी PhD केली, तर 7 जणांनी MPhil ही पदवी मिळवली. त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर रमेश साळुंके यांनी माधव मोरे यांच्या जीवनावर आधारित पीठाक्षर हा माहितीपट देखील तयार केलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या ज्या कथा आहेत त्या सांगली आकाशवाणीचे निवेदक संजय पाटील यांनी महादेव मोरे आणि रंगराव बापू यांच्या कथावरती आधारित कॅसेट्स देखील तयार केलेली आहेत. आता त्यांना अर्थातच एवढं चांगलं काम करणाऱ्या लेखकाला राज्यभर पुरस्कार मिळणार हे विशेष होतं. त्यांना अमेरिकेतनं महाराष्ट्र फाउंडेशनचा 2007चा विशेष पुरस्कार मिळाला. भाऊपाध्ये साहित्य गौरव शोध पुरस्कार मुंबईला 2015ला मिळाला. म्हणजे त्यांना निपाणीकडचे भाऊपाध्ये असाच उल्लेख काही जण करतात. त्यांच्या चित्ता ग्रंथसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा 75-76 साली राज्य पुरस्कार मिळाला. त्यानंतर चेहऱ्यामागचे चेहरे ह्या व्यक्तिचित्र संग्रहाला 2002-2003ला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आणि नेता फाउंडेशन पुणे आणि रणजित देसाई पुरस्कार मिळाला. तर 1990ला झोंबड या कादंबरीबद्दल त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद विभागाचा पुरस्कार मिळाला. जगता जगता यासाठी 2008मध्ये वाङ्मय चर्चा मंडळ बेळगावचा सर्वोत्कृष्ट ललित गद्य पुरस्कार मिळाला. तर 2007 साली सौदा या कथेला मुंबई पत्रकार संघ दिवाळी अंक स्पर्धेमध्ये पुरस्कार मिळाला. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये अनेक नियतकालिकांनी आणि मुद्रित माध्यमांनी या सीमा भागातील लेखकाचं साहित्य ज्या प्रकारे प्रकाशित केलं, त्यानंतर एक टप्पा ओलांडल्यानंतर अशी अवस्था आली की महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की दिवाळी अंक हे आपलं सांस्कृतिक संचित आहे आणि ह्या दिवाळी अंकामध्ये महादेव मोरेंची कथा नाही असं जवळपास एकही दिवाळी अंक नसेल असं आपल्याला म्हणता येईल. इतपत त्याने दिवाळी अंकामध्ये लेखन केलं. तेव्हा आपल्या 50 वर्षाच्या उन्यापिऱ्या कारकिर्दीमध्ये महादेव मोरे हे सतत सक्रिय राहिलेले बहुप्रसवा अशा प्रकारचे लेखक होते. त्यांनी कथा, कादंबरी, ललित लेखन अशा प्रकारचे लेखन प्रकार आपल्या साहित्यामध्ये हाताळले. पण महादेव मोरेंच्या जाण्यामुळे 1-2-3 मुद्दे स्पष्टपणे अधोरेखित होतात की लेखनाची सृजनशीलता आणि निर्मिती आणि वास्तवात लेखकाची आर्थिक परिस्थिती याचा फारसा संबंध नसतो. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असताना देखील ज्या पद्धतीनं काफका म्हणतो की नरकाच्या तळाशी गाणाऱ्यांचा स्वर स्वर्गीय असतो, त्याप्रमाणे त्याने आपल्या अनुभव विश्वामध्ये गोरगरीब, पददलित, कष्टकरी यांचा आवाज बनवून ते सातत्यानं 50 वर्ष मराठी आणि कन्नड साहित्य विश्वामध्ये सातत्यानं ते गरजत राहिले. त्यांच्या निधनामुळे आपल्या व्यवस्थेलाही एक प्रश्न विचारावा असं मनापासून वाटतं की एवढ्या प्रतिभासंपन्न अशा प्रकारचा जो लेखक आहे, या लेखकाची जगण्याची वास्तवातली लढाई मात्र गंभीर आहे. म्हणजे एका बाजूला व्यासपीठावरती साहित्यविषयक गुणगौरवाचा चमचमाट आणि व्यासपीठाच्या पाठीमागं प्रत्यक्ष जगतानाचा काळाकुट्ट अंधार हा महादेव मोरेंना सोसावा लागला.
आपली व्यवस्था अशा प्रश्नांच्या बाबतीमध्ये, अशा लेखकांच्या बाबतीमध्ये काही भूमिका घेणार की नाही, हा खरा त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेला प्रश्न आहे असं वाटतं.